नमस्कार मित्रांनो लाडके बहीण योजनेची KYC सुरू झाली आहे, परंतु वेबसाईटवरती KYC करताना आपल्याला विविध प्रकारची एरर पाहायला मिळत आहे. त्याचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर लाडके बहीण योजनेची KYC तुम्ही घरबसल्या अगदी 2 मिनिटांमध्ये करू शकता, परंतु तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर संपूर्ण काही प्रोसेस पाहणार त्यानंतर तुमची देखील KYC होणार आहे. तर चला तर या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. तर पाहू शकता अशा काही पद्धतीने सेटिंग हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे मेनू बार पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. तुम्हाला देखील सेटिंग हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर आता ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळते, ते म्हणजेच गुगल. तर पाहू शकता गुगल सर्व्हिसेस अँड परफॉर्मन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा काही पद्धतीने इंटरफेस शो होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरला पाहू शकता ऑल सर्व्हिसेस हा जो ऑप्शन असते त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. पाहू शकता ऑल सर्व्हिसेस यावरती टॅप केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे. खाली एकदम स्क्रोल करत एकदम खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विविध प्रकारचे मेनू बार पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकतात. तर आता या ठिकाणी एकदम तुम्हाला खाली यायचं आहे. विविध प्रकारचे ऑप्शन आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता. तर आता या ठिकाणी तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन कोड्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑटो कॉल सर्व्हिसेस या ऑप्शनवरती एनेबल करायचं आहे. तर पाहू शकता एनेबल राहून द्यायचं आहे. खाली डिफॉल्ट ब्राउझर देखील तुम्हाला ऑन करायचं आहे, जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती OTP आल्यानंतर डायरेक्ट ऑटो फिल होऊन जाईल आणि तुमच्या आता लाडकी बहीण योजनेची KYC तुमची घर बसल्या होणार आहे. कारण की आता या ठिकाणी ऑप्शन दाबल्यानंतर तुमची KYC होणार आहे, कारण की OTP ऑटोमॅटिक या ठिकाणी फेच होणार आहे. तर मित्रांनो, अशा काही प्रकारे सेटिंग केल्यानंतर आता तुमची देखील वेबसाईट चालू होईल. परंतु जर तुमची वेबसाईट चालू झाली नाही आणि तुमच्या वेबसाईटवरती जर तुम्हाला एरर जर पाहायला मिळत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे. तर पहा मित्रांनो, वेबसाईटवरती KYC आत्ताच 2 दिवसापूर्वी चालू झाली आहे आणि या ठिकाणी खूप सारे लाभार्थी आपली KYC करण्यासाठी वेबसाईट ही ओपन करत आहे. या ठिकाणी वेबसाईट ओपन केल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे एरर पाहायला मिळत आहे, ज्यामधील प्रामुख्याने एरर म्हणजे अनेबल टू सेंड OTP आणि काहींची साईटच ओपन होत नाही. म्हणजेच ती वेबसाईट ओपन केल्यानंतर त्यांना नो कनेक्शन, डाटा इज प्रायव्हेट अशा पद्धतीने एरर पाहायला मिळत आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही, कारण की सरकारने KYC करण्यासाठी तब्बल 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे, कारण की या ठिकाणी पहिला दिवस असल्यामुळे खूप सारे लाभार्थी एकाच वेळी KYC करण्यासाठी येत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे एरर पाहायला मिळत आहे आणि वेबसाईटवरती एवढा ट्रॅफिक आल्यामुळे या ठिकाणी वेबसाईटला ट्रॅफिक सहन होत नसल्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे एरर पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी तुम्हाला KYC करण्यासाठी 2 ते 3 दिवसाचे कालावधीचा वाट पाहिजे. त्यानंतर KYC करायची. जर तुम्हाला KYC करण्यासाठी अत्यंत घाई असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला रात्री 11 ते 12 नंतर वेबसाईटवरती यायचं आहे. त्यानंतर तुमची KYC करून घ्यायची. त्यानंतर वेबसाईटवरती ट्रॅफिक एक कमी असतं, कारण की रात्री कोणी वेबसाईटवरती ओपन करत नाही. त्यामुळे रात्री ट्राय करा, तुमची KYC होऊन जाईल. तर असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो.